आपणा सर्वांना माझा नमस्कार. मध्ये 1 का 2 आठवडे गॅप गेला आणि आज आपण परत ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाकरता जमले आहोत. आपण आज 193वा भाग बघणार आहोत आणि जो अध्याय 15वा जो पुरुषोत्तम योग त्याचा हा शेवटचा भाग आहे. आणि जमल्यास आपण आज 16वा अध्याय पण चालू करू. गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. हे 16, 17, 18 असे 3 अध्याय आपले राहतील. आजचा केल्यामुळे आपण 15 अध्याय केले असं होईल ते. तर मागच्या वेळेस आपण त्या 15व्या अध्यायामधले जे 20वा श्लोक जो होता त्याचं जे मौलिक निरूपण केलं त्याचे 578व्या ओळीपर्यंत आपण आलो. आता त्याच्या पुढे म्हणजे 579 ओळीपासून आपण सुरू करू. या 20व्या अध्यायामध्ये माऊली श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की हे निष्पाप अर्जुना, तुला मी गूढ असं जे शास्त्र आहे ते मी तुला सांगितलं आहे आणि ते तू म्हणजे ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करून देणारे शास्त्र आणि गीता मी तुला आणि गीतेमधले गूढ गोष्टी पण मी तुला सांगितल्या आहे. आणि हे प्राप्त करून घेतल्यावर बुद्धिमान माणूस कृतकृत्य होतं जे तुम्ही होतात आता. बरोबर आहे. पण गीता ऐकायला मिळणं, ते समजून घेणं, तिचं चिंतन मनन होणं एक फार लाभदायक गोष्ट आहे. तिच्या श्रवणानेच जीवनामध्ये बदल होतो असं परम सत्य आहे. आणि मग ती अर्जुनालाच का सांगितली वगैरे असं अर्जुनाचं सगळं श्रीकृष्ण कौतुक करतात आणि मग ते पुढे येतात. पुढची ओळी वाचूया आपण. ते म्हणतात, हे अर्जुना, आरसा आपल्या शुभ्रतेमुळे वस्तूचे प्रतिबिंब घेण्यास समर्थ असतो, त्याप्रमाणे तू अंतःकरण शुद्धीमुळे गीतेसह माझे प्रतिबिंब पाहण्यास योग्य झालास. किंवा ज्याप्रमाणे चंद्रासह वर्तमान नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्र आपल्या मध्ये प्रतिबिंबाने आणतो, त्याप्रमाणे गीतेसह मला तू आपल्या अंतःकरणात प्रतिबिंबित केल्यास. आता माऊली इथे काय म्हणतात अर्जुनाला की अर्जुना, तुझा दैनंदिन जीवनामध्ये जो आरसा असतो तर खूप आपण स्वच्छ केला, मळलेला असेल असं राहतं, आपली प्रतिमा त्याच्यात आपल्याला दिसत नाही. पण आरसा जर आपण नीट व्यवस्थित पुसला तर आपल्याला आपली प्रतिमा व्यवस्थित दिसते. तसं त्या आरशामध्ये जशी प्रतिमा दिसते तसं तू तुझं अंतःकरण शुद्ध केलं आहेस. तो अतिशय शुद्ध अंतःकरणाचा असल्यामुळे काय झालंय की तू गीताची तू माझ्याकडून घेण्यास पात्र झालेला आहे. आणि म्हणून गीता मला तुला सांगता आली आणि तुला ऐकता आली. आणि सत्य आहे की जेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध असतं ते मलिन नसतं कुठल्याही याच्याने, त्यावेळी आपण एखाद्या गूढ रहस्य आपण ऐकू शकतो, तर समजून घेऊ शकतो. हे गीतेकरता सत्य असं आहे का? असं नाहीये. दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं तेव्हा एखादा माणूस बोलत असतो आणि आपण ऐकत असतो, त्याचं बोलणं त्याच वेळी आपल्याला नीट कळतं जेव्हा आपण साऱ्या शरीराचे कान करतो आणि ऐकतो. नुसते कान करतो आणि ऐकतो असं नाही, तर आपण आपल्या मनातले सारे विचार काढून टाकतो. त्यावेळी त्याचं आपल्याला मत आकलन व्हायला लागतं, त्याला काय सांगायचं आपल्याला समजायला लागतं. आणि तसं केल्यामुळेच आपल्याला ते समजतं, आपण त्याच्यावर विचार चिंतन मनन करून उत्तर देऊ शकतो. जे जगामध्ये मोठी लोक झालीत, महात्मा गांधी आहेत, आताच्या युगामध्ये अनेक मोठी माणसं आहेत, तर त्यांचं जर तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं, एका मोठ्या पुढाऱ्याला मला भेटायचा प्रसंग आला होता. असं काही काम नव्हतं त्यांच्याकडे आणि असं आमची भेट झाली होती. तर माझ्या असं लक्षात आलं की ते असामान्य पुढारी याकरता होते, त्यांच्याबद्दल अनेकांनी लिहिलेलं पण आहे, की ते समोरच्याचं म्हणणं अतिशय शांतपणे एकाग्रताने ऐकून घेत. तर त्यांना काय करायचं, समोरच्याचं अनालिसिस करायला वेळ मिळायचा. त्या लोकांना बोलायची फार आवड असते. आणि तुम्ही जर पाहिलं गीतेचा आपण अभ्यास केला, मनन चिंतन केलं, ध्यानधारणा केली, कोणत्याही प्रकारची उपासना केली, तर आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण येतं. पण बोलणे आणि जे प्रजोत्पादन करणारे इंद्रिय असतात यांच्यावरती सगळ्यात शेवटी नियंत्रण येतं. अलग लक्षात, त्यांच्यावर सगळ्या बाकी इंद्रियांवर नियंत्रण नाही तुमचं, त्यांच्यावर जरा उशीर होतो नियंत्रण यायला. तर म्हणून असं की तू इतकं तुझं अंतःकरण शुद्ध आहे की मला तुला सगळं सांगावं असं वाटलं आणि तू ते ग्रहण केलं असं ते म्हणतात. तसं ते पुढे काय म्हणतात की आकाशामध्ये चंद्र आहे, इतर सारे तारे आहे, ज्यांचं प्रतिबिंब सहजपणे समुद्रामध्ये उमटतं
तसं तुझ्या बाबतीमध्ये झालेलं आहे आणि तू मला आणि गीतेला सामावून घेतला आहेस. तू मला आणि गीतेला तुझ्या अंतकरणात सामावून घेतलं. तू घेतोय आणि घेण्याला योग्य म्हणून मी तुला देतोय, अन्यथा मी तुला कसं दिलं असत. आजच मी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल काही वाचत होतो, ऐकत होतो. तर माऊलींनी ज्यावेळी समाधी घेतली ना, तर ती समाधीची जी जागा होती त्यांची ती 109वी समाधी आता त्याच जागेवर. याच्यापूर्वी त्यांच्या 108 समाधी होऊन गेलेल्या त्या जागेवर. तर त्यांनी जी 109वी समाधी घेतली, जी आपल्याला ज्ञात आहे आनंदीला, तर हे जे होते म्हणजे नामदेव जे होते, संत नामदेवांनी ची जी मुलं होती, 4 मुलं, त्या 4 मुलांनी त्या समाधीची तयारी केली होती. तिथे जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्याच्या समोर जो नंदी आहे तो विठ्ठलाने सांगितला की तू हलव, तिथे आतमध्ये भुयार आहे, प्राचीन काळापासून भुयार, तिथे खोली आहे ती तयार करून ठेवलेली. पण ते 108 समाधी घेतलेल्या वेगवेगळ्या जन्मात, आता 109वी समाधी ते गेले आणि त्यांनी ते सगळं आसनाची व्यवस्था करून ठेवली. तो जो चौथरा होता आतला, त्याच्यावरती बेलाची फुलं वाहिली, त्याच्यावरती दर्भ वाहिला, मग आसन ठेवलं आणि मग माऊली त्याच्यावर जाऊन आणि रत्नांचं दीपक लावला. रत्न जे असतात माऊली ते स्वतःच प्रकाशित असतात, ते कायम ते इतरही दीप लावलेले होते. आणि मग बाकी सगळे संत बाहेर थांबले आणि एका बाजूला स्वतः विठ्ठल आणि एका बाजूला निवृत्तीनाथ त्यांचे गुरु म्हणजे ज्येष्ठ म्हणून, असं दोघं त्यांना विवरात घेऊन गेले. माऊली अतिशय शांत होते, त्यांच्या मनात काही चलबिचल नव्हती. आणि बाहेर बाकीचे संत जे होते ते जरी उच्च अवस्थेला पोहोचलेले होते तरी त्यांना हुंदका फुटला आणि त्यांना आता माऊली आपल्याला दिसणार नाही, कारण शिळेचं दार आतून आणि बाहेरून लावलं जाणार आहे, तर ते आपल्याला दिसणार नाही हे त्यांना माहिती होतं. मग त्यांना हुंदका फुटला, आतमध्ये गेले. पण जाताना निवृत्तीनाथांच्या डोळ्यातही पाणी आलं आतमध्ये गेले त्यावेळेस, आणि श्री विठ्ठलाच्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं. तर निवृत्तीनाथ विठ्ठलांना असं म्हणाले की तुम्ही का बरं रडतात. विठ्ठल म्हणे तू का रडतोय ते पहिल्यांदा सांग. मग ते म्हणाले की मला रडू येतं त्याचं कारण असं आहे, जरी माझे लहान बंधू असले तरी ते माझे शिष्य पण आहेत म्हणा, आणि असा शिष्य होणे नाही म्हणा, हा एकमेव अद्वितीय असा शिष्य आहे म्हणा, याचा सारखा शिष्य होणे नाही म्हणा. असा शिष्य एखाद्या गुरुला मिळायला फार भाग्य लागतं. आणि इतक्या थोर उंचीचे होते हे आणि इतक्या वरच्या अवस्थेला, पण यांनी कधीही माझी कोणती पण साधी देखील आज्ञा मोडली नाही, साधी देखील आज्ञा मोडली नाही ना. अतिशय थोर शिष्य म्हणे, असा शिष्य समाधी घेतोय म्हणून मला रडू येत आहे, इतका थोर शिष्य आहे. आता तुम्ही काय रडत होते मला. तर मग ते विठ्ठल म्हणाले की 109वी समाधी ज्ञानेश्वर माऊलीची तुम्ही जाणता मी जाणतो, आणि तो माझा सगळ्यात जवळचा सखा राहिलेला आहे. याच्यासारखा मला प्रिय कोणी नाही, याच्यासारखा सवंगडी माझा दुसरा कोणी नाही, इतका माझा जवळचा आहे. आणि हा माझा जवळचा आता समाधी घेतो आहे, संजीवन समाधी घेतोय म्हणून मला रडू येत आहे. असं फार विलक्षण तो प्रसंग आहे. आणि त्या विलक्षण प्रसंगामुळे मी समाधी घेतली आणि हे सगळे बाहेर आले. समाधीच्या काही दिवस पूर्वी माऊली काही खात नव्हते, कारण त्यांनी शरीरामध्ये आपण काही खाल्लं ना की जे शरीराला पोषक द्रव्य ते शरीर शोषून घेतं, जे अनावश्यक ते मलाच्या रूपाने बाहेर टाकलं जातं. तर समाधीत बसल्यावर कुठे बाहेर पडणार, साधी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी काही दिवसापासून अन्न वर्ज केलेलं होतं, जे आहे खाऊन ते संपूर्ण हे सगळं पोट साफ करून ते बसले होते. पण त्यावेळी विठ्ठलाने काही पदार्थ बनवले ते माऊलींना खायला दिले, की ज्याचा मल बिल काहीच तयार होणार नव्हतं. तू हे खा, आता मी बनवलेलं आहे. आणि मग माऊली बसली तिथे. मग माऊलींनी जे पंचवायूंनी बनलेला आपला जो देह असतो, पंचभूतांनी बनलेला, तर जल आणि पृथ्वी तत्व हे वायूमध्ये विलीन केलं, म्हणजे देह नाहीसा झाला त्यांचा. आणि तिथे एक आउटलाईन तयार झाली अशी, म्हणजे पृथ्वी तत्व जे आहे
त्या अग्नितत्वामध्ये विलीन केलं, म्हणजे देह दिसेना असा झाला. फक्त अग्नीची एक आउटलाईन दिसली, एक आउटलाईन बघतो की नाही लेसर शो मध्ये आपण, तशी आउटलाईन दिसायला लागली. आणि मग ते अग्नितत्व पण त्यांनी वायू तत्वामध्ये विलीन केलं, ती आउटलाईन पण गेली. आणि मग वायू तत्व त्यांनी आकाश तत्वामध्ये विलीन केलं. आकाश तत्व म्हणजे पोकळी, काहीच नाही. आणि मग ते तिथे ते पोकळी हेच त्यांचं स्वरूप. आता तिथे काही जर एखाद्याने हे केलं त्याला मिळणार काही नाही प्रत्यक्षामध्ये, तर ते तिथेच आहे. ते पाहिजे त्यावेळी आकाश तत्वातून वायूतून उलट येऊन शरीर धारण करून बाहेर येऊ शकतात, जाऊ शकतात, कधीही जन्म घेऊ शकतात, पाहिजे तेव्हा जन्म घेऊ शकतात. आणि असं कोणी गेलं त्याला भेटू पण शकतात, त्यांची इच्छा असेल तर. समोरच्याचं आळवणं त्यांची इच्छा. अलीकडच्या काही संतांनी असं लिहिलं, आता अलीकडे 70-75 नंतरची गोष्ट आहे. आम्ही गेलो आणि माऊली आम्हाला या रूपात भेटायला आले, आणि ते भेटून आम्हाला गेले. मग आम्हाला कळलं की ते माऊलीच होते वगैरे वगैरे असं. तर अर्जुनाला जी गीता सांगितली गेली का, त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं होतं. आणि ह्या गुरु शिष्य परंपरेमध्ये एक नियम नसून ते आपोआपच घडतं. म्हणजे कसं आहे माहितीये का, शिष्य जर अतिशय चांगला असेल, आज्ञाकारी असेल, तुमच्या आज्ञा फक्त गुरु त्याला सारी विद्या द्यायला तयार होतात, आणि एके दिवशी त्याला सगळं काही देऊन टाकतात. साध्या भाषेमध्ये लोक त्याला म्हणतात आपला सदराच काढून दिला, ते स्वतःच स्वरूप देऊन टाकलं, आपल्या सारिका केला, त्याला पण ते गुरु बनवून टाकतात. ही योग्यता शिष्याने आपल्यामध्ये आणायची असते. गुरु द्यायला तयारच असतो खरं सांगायचं. पुढे जाऊया आपण. हे उत्तम वीर पुरुष आहे, तू मल विक्षेप आणि आवर या तिन्ही प्रकारच्या दोषांचा त्याग केलास, म्हणून गीतेसह माझे विश्रामाचे ठिकाण झालास. तर तू कसा आहे अर्जुना, तू उत्तम वीर पुरुष आहे. नुसता वीर पुरुष नाही, वीर पुरुष आहेस पण उत्तम वीर पुरुष आहेस. आणि दुसरं काय, तू मल, शरीरामध्ये दोष असतात, स्वभावते दोष, ते सारे तू टाकून दिलेले आहेस, असा तू गुणी झालेला आहे. विक्षेप म्हणजे काय, सतत मन विचलित होणे, त्या अवस्थेला याच्या विरुद्ध आवश्यकता म्हणजे विक्षेप. आणि आवरण, म्हणजे काही काही आवरण आपण लावून घेत असतो आपल्या भोवती. तुम्हाला माहित आहे, मी अमुक, मी तमुक, मी धमुक, ते सगळं आवरण विरहित तू झाला आहेस. आणि असं सगळं दोष तू काढल्यामुळे तू गीता जी आहे, गीता म्हणजे भगवंताचा, त्या गीतेचा आणि जो उपदेश करणारा मी, असा गीता आणि गीता सांगणारा मी, आमच्या दोघांचं तू ठिकाण झालाय विश्रमाचं. की परमेश्वर जो गीता सांगतो, उपदेश करतोय, त्याला आणि त्या गीतेला तुझ्याजवळ विश्राम करावासा वाटला, असा तू झाला आहेस. आपण एखाद्या गावाला गेलो, आपण कोणाकडे राहू, त्या गावात 3-4 नातेवाईक असतील, 1-2 मित्रमैत्रिणी असतील आपले जुने, तर ज्याच्याकडे राहण्यायोग्य आहे, त्याचा स्वभाव त्याच्याचकडे राहू की नाही, आपण कोणाकडे तरी राहू का आपण. तसं हे जे परमेश्वर जो आहे, श्रीकृष्ण, ते असं म्हणतात की ही जी माझी गीता, हा जो माझा उपदेश, गीता म्हणजे उपदेश, आणि मी माझं, आमच्या दोघांचं विश्राम करण्याचं, विश्राम म्हणजे काय, थांबण्याचं ठिकाण तू झाला आहेस. हे त्याचं कौतुकही करतायत. त्याच्यातून एक आपण शिकतो काय, की ज्यावेळी आपल्याला मुलांना, नातवांना, जावयाला, किंवा अजून आपल्या सहकाऱ्यांना, नवऱ्याला किंवा बायकोला प्रोत्साहन द्यायचं आहे, त्याचं कौतुक जरूर करायला पाहिजे. खरं कौतुक असलं पाहिजे, खोटं कौतुक असता कामा नये. आणि मग त्याला प्रोत्साहन मिळतं, आपसामधली दरी कमी होते, आपसामधला एकोपा वाढतो, आणि सहजतेने त्याला प्रेरणा मिळते, आणि तो काम करू लागतो. अलग लक्षात तुमच्या. ते पुढे म्हणतात, तथापि विशेष वर्णन करून काय सांगावं, माझी ज्ञानरूप गीतावली, ती जो यथार्थ जाणतो ते सर्व मोहापासून मुक्त होतो. ते पुढे म्हणतात, तुला अजून काय सांगू विशेष करून, ही जी गीता आहे ती ज्ञानरूपी, कसे ज्ञान देणारी आहे. आणि ही जो यथार्थ जाणतो, यथार्थ म्हणजे खरी, खऱ्या अर्थाने जो जाणतो, तो कसा होतो, तो सगळ्या मोहापासून मुक्त. ते 6 दोष सांगितलेले, षडरूप सांगितलेले, त्या साऱ्या दोषापासून तो मुक्त. आता असं आपण मुक्त होऊ शकू का, असा एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न येईल. तो होऊ शकतो, पण ते कसं होईल माहितीये का, आपण गीतेचं प्रवचन ऐकलं ते परत परत ऐकायला पाहिजे. आपण आता ऐकलं सोमवारी, मग पुढच्या सोमवारी ऐकू, मध्ये काहीच ऐकणार नाही,
मध्ये गुरुदेव बाहेरगावी गेले, सोनेजींनी मेसेज टाकला, चला दांडी पडली, बरं वर्गाला सुट्टी आज. असं नको, आपण ऐकत राहायला पाहिजे, सतत ऐकत राहायला पाहिजे. ऐकल्याने ते आतमध्ये झिरपते आपल्या, त्या आतमध्ये मूर्ती आपल्या. आणि मग आपण जे ऐकल्यानंतर जे बदल करत असतो आणि बदल झालेले असतात, जर नाही ऐकले परत ते विसरून जातो आपण. सतत ऐकत ऐकत ऐकून ती घोटली जाते आपल्या शरीरामध्ये. ती घोटली गेली की मग ती निघत नाही, अलग लक्षात. आणि ती कायम स्वरूपी राहते आणि ती आचरणामध्ये येते आपल्या. ती आचरणामध्ये येतेच म्हणजेच आपण सगळ्या मोहापासून दूर होतो. ती प्रॅक्टिस करायची भाग आहे. ती पण गीता सुरुवातीला वाचली, मध्ये वाचली, आता तर नित्य वाचन असतं. तर नित्य वाचल्यानंतर असं लक्षात येतं की कितीतरी बदल होत आहेत आपल्यामध्ये. आणि ते बदल फार छान, सुंदर, हवेशीर वाटणारे आहेत, इतरांना दिसणारे आहेत. त्या बदलामुळे वातावरण बदलतं आहे, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. पुढे ते म्हणतात, हे पंडुपुत्र अर्जुन, जसे अमृतरूपी गंगेचे सेवन केले असता रोग निवारण करून अत्यंत सुंदर असे अमरत्व प्राप्त होते. तदूर गीतेचा अर्थ जाणला असता अज्ञान नष्ट होईल यात संदेह कोणता. तथापि आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाने आपण आपल्याशी ऐक्य पाहू. आता ते काय म्हणतात की अमृतरूपी गंगा. आता गंगा नदीत आपण यांचं तर ऐकलंच आपण, गौतम ऋषींची कथा तर आपण ऐकलीच आहे. आता गंगेमध्ये स्नान केल्यानंतर रोग नाहीसे होतात, असं एक प्रचलित वाक्य आहे. आता असं आहे का प्रत्यक्षामध्ये? तसं प्रत्यक्षामध्ये आहे, पण गंगा तर किती खराब झालेली. पण तुम्ही काय श्रद्धेने गंगेमध्ये उतरता, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तुम्ही डॉक्टरकडे बळजबरी जाता आणि डॉक्टरला काही समजतच नाही, याला काही कळतच नाही, याला अक्कलच नाही, हा असाच हा तसाच, तर तुमचा डॉक्टरने औषध दिले तरी तुम्ही बरे होत नाही. तुमच्या लक्षात आलं का? हे तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवता, त्याच्या बोलण्यावर, याच्यावर, तर तुम्ही बरे लवकर होता. तर गंगेमध्ये तुम्ही श्रद्धेने आंघोळ केली, तुमचे रोग निवारण होतील, असं इथे माऊली सांगतात. ते आहे तसं, पण ते आपण तसं करतो का नाही आणि काय लेवलची आपली श्रद्धा आहे ते बघणं महत्वाचं आहे. पण तसंच ही जी अमृतरूपी जी गंगा आहे गीता नावाची, ही जर अमृताची जी गंगा आहे, ज्ञानरूपी जी गंगा आहे गीता, ही गीता कशी ज्ञानरूपी गंगा म्हणजे ज्ञान देणारी गंगा आहे. ती वाहते ती ज्ञान देणारी गंगा आहे. ती कशी आहे तर तिचा जर अर्थ जाणला तर अज्ञान नष्ट होऊन जातं माणसाचं. अज्ञान म्हणजे काय? विवेक बुद्धी असणे. विवेक बुद्धी नसणे याला अज्ञान म्हटलंय, आणि विवेक बुद्धी असणे याला सज्ञान किंवा ज्ञान म्हटलेलं आहे. तर विवेक बुद्धी म्हणजे काय असतं की असे दिवसभरात बरेच प्रश्न पडतात. हे करू का नको, ते करू का नको, हे का ते, हे का ते. जसं वारा असतो, तो वाहतो त्यावेळी तो गल्लीबोळातूनही जातो, मोठ्या रस्त्यातूनही जातो, तो बघत नाही तो कुठून चाललाय. पण विवेक बुद्धी काय करते, तिला चांगलं आणि वाईट कळतं. अग्नी एकदा जाळायला लागले, जे येईल त्याला जाळून टाकतो तो, जे येईल ते खातो, आग लागली म्हणते. पण विवेक बुद्धी काय करते, जे वाईट ते टाकून देते, चांगलं आहे ते घेते. आणि ही विवेक बुद्धी किंवा ज्ञान हे कशाने मिळतं, ते गीतेचं सतत वाचन, चिंतन, मनन केल्याने मिळतं, असं इथे माऊली सांगतात. आणि असं केल्यानंतर आपलं अज्ञान तर जातं, पण आपलं आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं. आत्मस्वरूप जे आहे आपलं, म्हणजे आत्मा, जो आपण एक आत्मा आहोत, आपण देह नाही आहोत, याचा आपल्याला ज्ञान होतं. म्हणजेच तुम्हाला आत्मप्रचिती येते, आत्मसाक्षात्कार होतात, तुम्ही सिद्ध होता, म्हणजेच तुम्ही गुरु होतात, वगैरे वगैरे. पण गीतेचं वाचन असलं पाहिजे, कारण वेद परमेश्वराने लिहिले, वेदांचं सार ऋषीमुनींनी सांगितलं, ज्याला आपण उपनिषद म्हणतो. उपनिषदांचं सार म्हणजे गीता आहे, अलग लक्षात. ते असं सहज तुमच्या हातामध्ये 700 श्लोक दिलेले आहेत, हे तुम्ही अभ्यासा, वाचा. आणि माऊलींनी ते इतक्या वेळा लिहिले, म्हणजे इतक्या वेळा त्याचा अर्थ प्रकट करून सांगितला, हे तुमच्या पक्के मनात बसावे म्हणून त्यांनी उदाहरणासह ते सांगितलेले आहेत. ते आत्मज्ञान झाले म्हणजे त्या ज्ञानात आपली इति कर्तव्यता होते, पूर्ण ब्रह्मज्ञानात कर्माची समाप्ती होती. आत्मज्ञान प्राप्त झाला आपल्याला म्हणजे आपली इति कर्तव्यता पूर्ण होते. व मी गुरु केला, गुरुंनी सांगितल्याने साधना केली,
तर मला आत्मज्ञान प्राप्त झालं, म्हणजे एक गोष्ट माझी पूर्ण झाली, इति कर्तव्यता पूर्ण झाली. पण आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे पूर्ण ब्रह्माची प्राप्ती होते, त्यावेळी कर्माची समाप्ती होते. कर्म करण्यासारखं काही राहत नाही. मग कर्म करण्यासारखं काय, जसं आता तुम्ही गजानन महाराजांकडे गेला, त्यांचं जर तुम्ही जीवन पाहिलं, जेवलो काय नाही जेवलो काय, कपडे घातले काय नाही घातले काय, ते चिलीन ते तो पेटवायला व्यस्त, देव नाही तर नको देऊ बाबा, तू तुझं पाहून घे, मला काही कर्मच राहिलेलं नाही. का तर मला ज्ञान प्राप्त झालेलं. कारण अशी एक अवस्था आहे ना ती, तिथे करण्यासारखं काही नाही त्या अवस्थेला गेले. मग साधारणपणे जर आपण संतांचं जीवन पाहिलं, त्यांच्या जीवनात करण्यासारखं काय राहिलं नाही, तरी ते कर्म का करतात, तर लोक त्यांचं आचरण करतात म्हणून ते कर्म करतात. अलग लक्षात. खरं त्यांना तसं कर्म, पण कर्म करायचं ध्येय लागतो, ध्येय टिकवायचं म्हणून खायला लागतं, म्हणून त्यांचं बाकी खायला कपडे लागते असं सगळं येतं. पण कर्म करणं काही शिल्लक राहत नाही दैनंदिन जीवनामध्ये त्याची, असा त्याचा खरा अर्थ आहे. तर माऊली म्हणतात ते काय होतं की आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, की आत्मसाक्षात्कार झाला किंवा ज्ञान मिळालं, की आपल्याला कर्म करण्याचं काही राहत नाही. इथपर्यंत आपण आलो होतो. पुढे त्यांना हरवलेली वस्तू दाखवून माग म्हणजे शोध जसा नाहीसा होतो, तसा निष्काम कर्मरूपी मंदिरावर ज्ञानरूपी कळस चढतो. निष्काम कर्म साधकाला चित्तशुद्धीद्वारा ज्ञानाची प्राप्ती देऊन आपण संपते. म्हणजे काय सांगतात मग, की आपण एखादी हरवलेली वस्तू शोधायला लागतो, तर माग जो असतो शोधतो आपण, का मी त्याचा मागावा घेतो, ते शोधतो, इकडे शोधतोय तिकडे शोधतोय, मागे येतो आपण म्हणतो की नाही. एकदा का ती वस्तू सापडली की तो माग घेणे पण नाहीसा होऊन जातो. ती जी ऍक्शन आहे माग घेणे ती पण. तसं ज्ञानप्राप्तीच्या बाबतीमध्ये ते म्हणतात की तुम्ही निष्काम कर्मयोग करताय, निष्काम म्हणजे कर्म करताय परमेश्वराला वाटतात, कर्म करताय परमेश्वर, असा निष्काम कर्मयोग केल्यानंतर एके दिवशी ते जे निष्काम कर्मरूपी जे मंदिर तयार झालेले तुमच्या हातून, त्याच्यावर ज्ञानाचा कस चढतो, म्हणजे ज्ञान तुम्हाला प्राप्त होते. आणि जसं मागोवा ती वस्तू दाखवून नाहीसं होतं, त्या ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ज्ञान देखील निघून जातं. तुम्ही ऐक्य पाहतो, तुम्हीच ते असतात, वेगळं काही नसतात, तुम्हीच परब्रह्म असतात. म्हणजे ज्ञान मिळवणारा, ज्ञान मिळवून देणारा आणि ज्ञान हे परमात्म्याची अवस्था, हे सारे एक होऊन जातं, वेगळं असं काही राहत नाही, असं त्यांना इथे म्हणायचं. पुढे ते म्हणतात म्हणून अपरोक्ष ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाला कर्म करण्याचे बंधन राहत नाही असे समजा. म्हणजे ते अपरोक्ष म्हणजे काय, प्रत्यक्ष ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला कर्म करण्याचं काही प्रयोजन राहत नाही, त्यांना काही करायचंच नसतं. गुरुदेव पण मला आज कोणता दिवस आहे, अच्छा आज काय तारीख आहे, तर तारीख वारे बघायचं काही काम राहिलेलं नाही तुमच्या लक्षात. खरं काय होतं त्या अवस्थेला काही करण्यासारखंच राहत, इतकं इतकं वैराग्य येतं की काय करायचं काय आता. तरी पण असं सांगितलं गेलेलं आहे की ज्ञानी माणसाने पण इतरांना शान करून सोडावं, त्यांच्या श्रद्धांना तोडतो, जो ज्या अवस्थेला तिथून त्या अवस्थेला वर नेण्याचा प्रयत्न करावा. मला लक्षात, त्याला मार्ग दाखवावा, सगळ्यांना टप्प्या टप्प्या टप्प्यात त्याच्यात आणावं असं आहे. त्याप्रमाणे अनाथाचे बंधू श्रीकृष्ण म्हणाले, असं श्रीकृष्णाने त्याला सांगितलं अर्जुन. पुढे ते म्हणतात भगवंताच्या मुखातून निघालेले बोधामृत व्यासांच्या कृपाने संजयला प्राप्त झाले. तो संजय धृतराष्ट्र राजाला ते उपदेशामृत प्राशन करण्यास देत होता, म्हणून त्याला अंत समयास त्रासदायक झाला आहे. तसे पाहिले असता राजा धृतराष्ट्र गीता श्रवण करीत असताना जरी अनाधिकारी वाटत होता, अखेरीला तेच शुद्ध ज्ञान त्यास प्राप्त झाले. मग ते इथे काय म्हणतायत माऊली, असं जे भगवंताने जे ज्ञान सांगितलं गीतेच्या माध्यमात, ते संजय जो महालामध्ये बसून ज्याला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली होती की तुला ते रणभूमीवरचं सारं काय, जसं आपण आज टीव्हीवर बघतो आणि ऐकतो, हे बघतो आणि ऐकतो दोन्ही करतो की नाही, ऑडिओ व्हिज्युअल असतात, तसं त्याला ते सगळं ऐकलं. त्यामुळे संजयाला अनासेच ज्ञान प्राप्त झालं. आणि तो हे धृतराष्ट्राला सांगत होता. त्यावेळी धृतराष्ट्र जो होता त्याला खरं युद्धाच्या बातम्या ऐकायच्या होत्या, पण अगोदर गीता सुरू झाल्यामुळे त्याचा नाईलाज. तसं जरी असं तो अधिकारी नसला, त्याच्यामधला अधिकारी, याचा अर्थ काय की एखादा शिष्य अधिकारी असतो म्हणजे त्याची तयारी झालेली असते सगळी काही, तो गुरूंच्या मागे लागलेला असतो, त्याच्या हृदयात वातावरण तयार झालेलं असतं, त्याला अधिकारी शिष्य म्हणतात. अनेक जन्माची साधना झालेली असते किंवा सेवेची त्याची
तयारी असते त्याला आपण म्हणतो अधिकारी आहे. अलग लक्षात. तर तो जरी अधिकारी नसला तरी या निमित्ताने त्याला ज्ञान ऐकायला मिळालं, त्याच्यामुळे त्याचा जो अंतसमय होता धृतराष्ट्राचा त्यावेळी त्याला त्रास नाही झाला. का आता त्यांनी ज्ञान ऐकलेलं होतं त्यावेळी त्याला त्याचा अंतसमयी फायदा झाला. असा त्याचा अंत कसा झाला याचा शोध घ्यायला लागेल खरं म्हणजे. तो एक वेगळा विषय होऊन जाईल की तो शोध घेणे. ती कथा पण आपल्याला होऊ शकते. पण माऊली म्हणतात तेच शुद्ध ज्ञान त्याला शेवटी प्राप्त झाले. हे भगवंताचं काय असायचं, कुठलंही बोल बिल काही पण वाया जात नाही कधी तुमच्याला. त्याच्या मुखातून जे बाहेर पडले ते वाया जात नाही, त्याचं त्याच्या कामी आला. पुढे ते म्हणतात द्राक्षाच्या वेलास दूध जेव्हा घालावे तेव्हा ते वाया गेले असे वाटते, पण त्याने फळाची मधुरता दुप्पट वाढली असे मागून ज्याप्रमाणे दिसून येते, त्याप्रमाणे भगवंताच्या मुखकमलातील अक्षरे संजयने निश्चयने सांगितले. त्या बोधामूर्ताने आंधळा धृतराष्ट्र अंतसमयी परमसुख झाला. त्या माऊलीने इथे सांगितलं की आपण जर घरात जर द्राक्षाचा वेल असेल, एखादं झाड असेल, त्याला आपण दूध घालायला लागलो, एखादा माणूस म्हणाल काय वेडेपणा आहे बा तुम्ही त्याला दूध घालतात, असं कुठे करतात का, दूध तर बाहेर चाललंय. पण नंतर काय लक्ष येतं की त्याला आलेली फळंही गोड असतात. ती फळं जी त्याला आलेली ती गोड असतात. का ते दूध आतमध्ये झिरपतं, त्या मुळांमध्ये येतं, ते शोषतात आणि मग दुधाचा जो गुण आहे तो त्या फळांमध्ये येतो हे आपल्याला माहिती आहे. असं ते होतं, असं खरं त्याच्यामधलं प्रयोजन आहे. आणि मग फळ हे दुप्पट गोड झालेलं आपल्याला लक्षात येतं असं माऊली म्हणतात. ते म्हणजे त्याचप्रमाणे भगवंताच्या मुखातूनच हे जे काही शब्द बाहेर पडले ते संजयने धृतराष्ट्राला सांगितले आणि त्याला अंतसमयी फार सुख प्राप्त झालं. का ते गीता त्याला डायरेक्ट ऐकायला मिळालेली होती. इकडे भगवंत सांगतो ना लगेच त्याला ट्रान्सलेट करून सांगतोय, त्यामुळे त्याचा अंतसमयी छान झाला. अशीच एकदा काय होतं, बऱ्याच वर्षापूर्वी ते गृहस्थ मला भेटले होते, नाशिक मध्येच राहतात ते. तसंच योगायोगाने त्यांची माझी भेट झाली. तर मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यांच्या स्कूटरवरती, स्कूटरचे पूर्वी स्कूटर असायचे त्याच्या स्टेपनीवरती कव्हर असायचं बघा, त्या कव्हरवरती लोक काहीतरी लिहायचे, मुलाचं नाव लिहायचं, काही पण लिहायचं. त्यांनी काहीतरी असं मृत्युंजय मंत्र का असं काहीतरी लिहिलेलं होतं त्याच्यावर. ते मला आठवत नाही काय, ते पाहिलं म्हणजे पार्किंग मध्ये ते पाहिलं ते आले. म्हटलं काय लिहिलं हो तुम्ही. तो म्हणे अहो याचा मी उपयोग केलाय म्हणे या मंत्राचा. हो का, म्हटलं काय उपयोग केलाय तुम्ही. ते म्हणाले अहो काय झालं, मी इंदिरानगर मध्ये राहतो आणि माझ्या अंगणामध्ये कडुलिंबाचं झाड आहे म्हणे, लिंबाचं झाड लावलेलं आहे म्हणे, माझ्या कडुलिंब नाही लिंबाचं झाड लावलेलं आहे. झाड लावून लिंब आलीच नाही म्हणा. तर मला फार वाईट वाटलं, त्याला लिंब येत नाही. मग मी काय केलं म्हणे, त्या झाडाला रोज म्हणाले मी मंत्र ऐकवायला लावलो. मी आंघोळ झाली तो ओल्या कपड्यांशी झाडाजवळ जायचो, त्याला सांगायचो तू जरी वाईट वागलास, तू जरी फळं देत नाही तरी मी तुला मंत्र म्हणून दाखवतो, तुझ्यामध्ये बदल. मी तुला मंत्र म्हणून दाखवायला सुरुवात केली म्हणे. माझं सातत्याने बरेच महिने चालू होत. नंतर ते झाड असं काही भरलं की इतके त्याला लिंब यायला लागले. सगळे कॉलनीतल्या आसपासचे लोक यायचे आणि ते मला विचारायचे की एवढे लिंब कसे काय तुमच्या झाडाला येतात. तसंच म्हणे मी अजून एक प्रयोग केला. माझ्याकडे नारळाचं झाड होतं म्हणे घरामध्ये. तर मी काय केलं, गाईचं शेण आणलं म्हणे, विदेशी गाईचं शेण, त्याची पेस्ट बनवली म्हणजे पाणी टाकून, त्याच्यामध्ये मी मध टाकलं म्हणाले आणि अजून काहीतरी त्याने एक वस्तू टाकली बरं का, अशा दूध मला वाटतं, ते मी मिक्स केलं म्हणे आणि ते त्याच्या भोवती चारी खोदली म्हणे, त्याच्यामध्ये मी ते टाकलं म्हणे ओर माती लावून. असं मी किती ती माझ्याकडे जे नारळ यायची झाडाला त्याची जी मधुरता असायची ती कुठल्याच नाशिकमध्ये कुठल्याच झाडाला नसायची. म्हटलं तुम्ही मध खाऊ घातलं, गाईचं शेण फारच पवित्र झालं की नाही, ते तर येईलच ना. म्हटलं त्या माणसाला असं त्या विषयाचं बरंच ज्ञान होतं असं माझ्या लक्षामध्ये आलं. म्हणजे माऊली जे म्हणतात ते खरं आहे. पुढे ते म्हणतात की असं ते जे बोधामृत या धृतराष्ट्राला मिळालं संजय कडून, गीता रेडीमेड, त्याच्यामुळे त्याचा अंतसमय फार सुखी झाला असं ते सांगतात. पुढे ते म्हणतात तेच श्रीकृष्ण वचामृत मी मराठी भाषेत ओबडधोबड रीतीने आपल्या बुद्धिकृतीनुसार सांगितलंय. अरसिक पुरुषांनी शेवंतीच्या झाडाकडे पाहिले असता त्यास काटे असल्याने पाहण्यास आनंददायक वाटत नाही, परंतु त्याच झाडास आलेल्या फुलातील सुगंध नेणाऱ्या
त्या भ्रमरासच त्याचे महत्व करून. तर माऊली काय म्हणतात की हे जे श्रीकृष्ण त्यावेळी बोलला आणि ते संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं, इकडे अर्जुनाने पण ऐकलं, तेच सारं जे काही ते मी तुम्हाला आता गीतेच्या माध्यमातून सांगतोय. संस्कृत मधली गीता मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय. ते मी मराठीमध्ये माझी जी ओबडधोबड भाषा आहे त्या ओबडधोबड भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे आणि माझी जी बुद्धीची कुवत आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे. तर तुम्ही ते समजून घ्याल अशी मला. आता हा माऊलींचा अतिशय विनम्रपणा आहे की ते ओबडधोबड भाषेत बोलतायत, आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार बोलताय. हे त्यांचं नम्रपणाचा भाग आहे. तसं काही झालेलं नाहीये. त्यांची प्रगल्भता काय आहे आणि ते आपण तुम्ही ऐकलेलं आहे आतापर्यंत. पण त्यांच्यामध्ये विलक्षण नम्रता होती हे याच्यामधून आपल्याला दिसून येतं. मग ते पुढे म्हणतात की अरसिक जर एखादा पुरुष असेल त्याने जर शेवंतीच्या झाडाकडे पाहिलं, त्याला वाटेल की झाडाला काटे आहेत, पण तो अरसिक आहे म्हणून त्याला तसं वाटेल म्हणाले. पण जो भ्रमर असतो तो ज्यावेळी शेवंतीच्या झाडावर जातो बसतो तर त्याला त्यातला फुलातला जो सुगंध आहे तो त्याला पाहायला मिळतो, त्याला आनंद वाटतो म्हणाले. पण ज्याला दृष्टी नाही त्याला वाटतं की शेवंतीच्या झाडाला काटे की काय, प्रत्यक्षात काटे नसतात, तुम्हाला माहित आहे. त्याला वाटतं काटे की काय आणि मग त्याला पण खरं महत्व त्या भ्रमरालाच कळतं का तो प्रत्यक्ष जातो. तसं गीता ही प्रत्यक्ष वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. नुसती चर्चा करून काय करायचं. आमच्याकडे गीतेचा ग्रंथ आहे बरं का घरी. आताच माझ्या म्हणजे यांच्याकडे मी गेलो होतो, त्यांनी गीता जी ओरिजिनल आहे ज्ञानेश्वरी, गीता ज्ञानेश्वरी ती अशी लिहायला घेतली. त्यांचा हेतुकार शुद्ध आणि चांगला होता की स्मरण शक्ती वाढावी उतारवयामध्ये, म्हणून त्या लिहित होत्या महिला. तर मी गेलो आणि मग मी त्यांना म्हटलं असं करण्याऐवजी तुम्ही काय करा, ज्ञानेश्वरी जी आहे ती आणा, इथं लिहाच तुम्ही, पण तिचा जो मराठी अर्थ दिलेला सध्याच्या मराठीतून तो तुम्ही ऐका म्हणतात. तुमच्या आतमध्ये फार बदल होईल म्हटलं, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या म्हण. त्यांना ते पटलं, ते आणतील असं मला तर वाटतंय. पुढे काय म्हणतात, त्याप्रमाणे या गीता ग्रंथातील जे सिद्धांत मान्य होतील ते स्वीकारावे आणि न्यून वाटतील ते मला परत द्यावे, कारण सर्वांना समजणे हेच लहान मुलांचे स्वाभाविक स्वरूप आहे. तर माऊली म्हणतात मी तुम्हाला गीता सांगितली, तुम्हाला किती कळली काय कळली मला माहिती नाही, पण त्यातलं जर तुम्हाला जे महत्वाचं वाटले असेल काही सिद्धांत ते तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला कमी महत्वाचे वाटले, हलके वाटले, तुम्ही मला परत देऊन टाका, काही हरकत नाही. हा नम्रपणा आहे, आलं लक्षात. नाही तर घरामध्ये आपण उलट बघतो, तुम्ही माझंच ऐका, कसं ऐकत नाही, काय ऐकत, मी खाल्लंय ताटात दिलं ते सगळं खायलाच पाहिजे, मी सांगितलं ते आणलंच पाहिजे. ते माऊली तसं नाही म्हणत. त्यांना मी सांगितलं ना तुम्हाला जे महत्वाचं आहे ते तुम्ही घ्या, तुम्हाला महत्वाचं वाटत नाही सोडून द्या, मला परत द्या. प्रत्यक्षामध्ये काय होतं, पण गीता परत परत वाचायला लागली ना की आपल्याला कळतं की गीतेमध्ये इतके अर्थ आहेत त्याच्यामध्ये. दरवेळेस आपल्याला नवीन नवीन अर्थ कळतो ना, आपल्याला असं वाटतं की अरे हे मला कळलंच नव्हतं, हे मला अगोदर कळायला पाहिजे. इतकी ती म्हणजे तिची नाविन्यता इतकी आहे, तिच्यामध्ये चैतन्य इतकं ओतप्रत भरलेलं आहे की सातत्याने आपल्याला नव्या नव्याने ती कळायला लागते. आणि म्हणून गीतेचं वाचन मनन चिंतन पठन हे नेहमी व्हायला पाहिजे असं मी तुम्हाला सांग. पुढे माऊली काय म्हणतात, परंतु ते पुढे असं म्हणतात की असं जर तुम्हाला नाही समजलं गीतेतलं काही गोष्ट हरकत काही नाही म्हणे. लहान मुलाला आपण काय काय सांगत असतो, त्याला कळतं का म्हणाले, सगळं नाही कळत म्हणे. पण म्हणून आईवडील रागवतात का, नाही. त्याचे तो मुलगा आई वडिलांना भेटतो, त्याचं बोबडे बोल त्या मुलाला ऐकावशेच वाटतात म्हणे. ते बोबडे बोल मुलाचे ऐकावशेच वाटतात, ते आनंदी होतात ते बोबडे बोल ऐकून. तसं मी जे बोबडे बोल बोललेलो आहे तर तुम्ही आनंदी व्हा, तुम्ही मला पालकासारखेच आहात. काय म्हणतात ते पुढे, ते म्हणतात कारण सर्वांना समजणे लहान मुलांचे स्वाभाविक स्वरूप आहे, का तो लहान आहे. पण ते मूल जरी अज्ञानी असले तरी आई आणि बाप त्यांनी त्याला पाहिले असता त्यांच्या आनंदाला मर्यादा राहत नाही, त्याच्या आनंदाला मर्यादा, आणि ते त्यांचे कौतुक करतात. तसेच तुम्ही संत श्रोते माझे माहेर महाराज, तुम्ही भेटलात म्हणून मी तुमच्याशी लाडीबाळपणा केला तो या ग्रंथाच्या प्रसंगाने केलाय असे आपण मानून घ्यावे. मी जे काय तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला माझ्या गुरु आज्ञेने, हे संत जनाव तुम्ही भेटलात म्हणून मी प्रयत्न केला. लहान मुलाला जसं आपण माफ करतो त्याचे बोबडे, तसं तुम्ही मला करा, काही चुकलं असेल तर असं माऊली म्हणतात. म्हणजे हा खूपच कमालीचा नम्रपणा झालेला आहे. एवढा नम्रपणा कोणामध्ये असणं हे अशक्यप्राय गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पुढे ते म्हणतात, आता हे विश्वरूप माझे गुरु राजश्री निवृत्तीनाथ
की माझी वाणीरूप सेवा स्वीकारावं, इतकीच या ज्ञानदेवाची प्रार्थना. आणि मग या शेवटच्या ओळीमध्ये ते म्हणतात की माझे जे गुरु आहेत, जे ज्ञानराज आहेत निवृत्तीनाथ, त्यांनी माझी जी ही वाणीची सेवा मी केलेली आहे, मी जे बोललो या गीतेवरती, ते त्यांनी नम्रपणे स्वीकारावं, हीच माझी त्यांना विनंती आहे, हीच माझी त्यांना प्रार्थना आहे. आणि मग अशा रीतीने हा 15वा अध्याय इथे संपतो. इति श्रीमद भगवत गीता उपनिषदस्य ब्रह्मविद्याय योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे पुरुषोत्तम योगे नाम 15मो अध्याय समाप्त. किती श्लोक होते या अध्यायामध्ये? 20 श्लोक होते. आणि याच्यामध्ये ओव्या किती होत्या? 20 श्लोकांकरता मौलींनी 598 ओव्या रचल्या होत्या. साधारणपणे एका श्लोकाला ऍव्हरेज 30 ओव्या आलेल्या आहेत. श्री सच्चिदानंद परमेश्वर. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री गुरुदेव भगवान संपूर्णानंद की जय. आपण सर्वजण आलात आणि तुमच्या सोबतीने खरं म्हणजे 15 अध्याय पूर्ण झाले. सारं श्रेय तुमचे. तुम्ही येता म्हणून मी वाचतो, तुम्ही येता म्हणून मी चिंतन मनन करतो आणि माझाही अभ्यास होतो. आणि हे बोलणं होतं जसं माऊलींनी ते लिहिलंय तसं हे बोबडे बोल तुम्ही ऐकतात, हे फार छान आहे. आणि म्हणून मी तुमचे आभार मानतो आणि तुमचं स्वागत करतो आणि तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो. जय श्रीराम, जय श्री. थांबूया आपण इथे. पुढच्या वेळेस नवीन अध्याय घेऊया, 16वा अध्याय घेऊया. तो तर अतिशय सुंदर आहे, अजून फार सुंदर आहे. दैव असुर संपत्ती भाग योग असं त्याचं नाव आहे. खूप सुंदर आहे.